स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, पुरवठा निरीक्षक या पदाचा आजचा दुसरा दिवस होता परीक्षेचा। तर यामध्ये पहिल्या शिफ्टचा आताच पेपर झालेला आहे। त्या प्रत्येक विषयानुसार आपण विचार करणार आहोत। प्रत्येक विषयावरती कोणकोणत्या टॉपिकवरती कसे प्रश्न विचारले गेले होते, तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। आणि त्यासोबत पुरवठा निरीक्षक या पदासाठी आपण चारही विषयांच्या नोट्स काढल्या होत्या। तर त्या नोट्सची प्राइस फक्त आपण 160 रुपये ठेवलेली आहे। जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्हाला जो खाली नंबर दिसत आहे त्या नंबरवरती गूगल पे किंवा फोन पेच्या माध्यमाने 160 रुपयाचं पेमेंट करून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे। त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी या 4 विषयांच्या नोट्स PDF फॉर्मॅटमध्ये अगदी 5 ते 10 मिनिटात मिळून जाणार आहेत। तर अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत तुमच्या या परीक्षेसाठी। तर चला, परीक्षेचं आजचं स्वरूप काय होतं त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया। 27 फेब्रुवारी फर्स्ट शिफ्टचा आपण विचार करत आहोत। तर यामध्ये मराठीमध्ये कोणत्या प्रकारचा बदल झालेला नाहीये। काल जशा प्रकारचे 3 शिफ्टमध्ये पेपर झाले त्याच टाइपचे प्रश्न आज देखील विचारले गेले होते। यामध्ये पॅराग्राफ तुम्हाला विचारला जातोय, त्यानंतर जर विचार केला तर अजून एक सेपरेट पॅराग्राफ विचारला जातोय। त्यामध्ये तुम्हाला एखादं वाक्य गाळलेलं असतं, ते वाक्य भरायचे असतात। या टाइपचे सुद्धा तुम्हाला मराठीवरती प्रश्न विचारले गेलेत। त्यानंतर जर विचार केला तर समानार्थी विरोधार्थी शब्द तुम्हाला 2 ते 3 विचारले गेलेत। यामध्ये पर्वत, त्यानंतर अगत्य, त्यानंतर अंधार अशा प्रकारचे आपल्याला 3 शब्द दिले। समानार्थी विरोधार्थी शब्द आपल्याला ओळखायचे होते। त्यानंतर जर म्हटलं तर अरेंजमेंट, ठीक आहे। यामध्ये जर विचार केला तर तुम्हाला एकदम बेसिक लेवलचे प्रश्न विचारले जातात मराठीमध्ये। जरी तुमचा काहीच अभ्यास नसेल तरी तुम्ही ते शब्द सोडू शकता। काळावरती प्रश्न विचारला जातोय, अनेक वचनीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाते। या टाइपचे तुम्हाला मराठीवरती 25 प्रश्न असते आणि उतार्यावरती तुम्ही 10 प्रश्न समजून चाला। एक उताराचं तुम्हाला स्टेप सांगतो, एक उतारा दिलेला असतो त्यावरती प्रश्न विचारले असतात। त्यामध्ये जर विचार केला तर एखादा शब्दाचा अर्थ विचारला असतो, तो तुम्हाला सांगायचा असतो, किंवा त्या उतार्यामध्ये तुम्हाला एखादा शब्द दिलेला असतो आणि त्याच्या रिलेटेड एखाद्या शब्दावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो। म्हणजे उतारा लगेच तुम्हाला समजून येत नाहीये, वाचल्या तुम्हाला समजत नाहीये, परंतु त्या अर्थाचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि त्या अर्थावरून तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं। म्हणजे एवढे पण इझी प्रश्न नसतात, परंतु थोडासा उतारा व्यवस्थित वाचला की प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येतं। या टाइपचा एक उतारा असतो। आणि दुसरा जर म्हटलं तर आपल्याला एक उतारा दिलेला असतो, मध्ये मध्ये अक्षर गाळलेले असतात, ते अक्षर आपल्याला पूर्ण करायचे असतात आणि डायरेक्टली तुम्हाला काय दिलेलं असतं, पुढे एक वाक्य दिलं असतं, ते वाक्य पूर्ण करण्यासाठी नाहीतर त्या वाक्यामध्ये कुठेही एका ठिकाणी गाळलेलं अक्षर असतं, तिथे योग्य अक्षर कोणतं येतंय ते आपल्याला सांगायचं असतं। या टाइपचे मराठीवरती 10 ते 12 प्रश्न विचारले गेलेत मित्रांनो। बाकी समानार्थी, विरुद्धार्थी, अनेक वचन आणि काळ आणि त्यासोबत नकारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य या टाइपचे प्रश्न तुम्हाला 25 प्रश्न विचारले जातात मराठीमध्ये। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 5 ऑप्शन असतात, 4 नव्हे तर 5 ऑप्शन असतात। 5 पैकी तुम्हाला एक ऑप्शन बरोबर चॉईस करायचा असतो। निगेटिव्ह मार्किंग नाहीये, परंतु 5 ऑप्शनमुळे तुम्ही इथं जे बोलतो ना आपण मनाने एक आपण ठोका मारू शकतो, अशा प्रकारचं होणार नाहीये। तुमचे प्रश्न जास्तीत जास्त चुकायची जास्ती शक्यता असणार आहे, कारण 5 ऑप्शन असतात एका प्रश्नासाठी। तर हे तुम्हाला मराठीचं स्वरूप समजून आलं। पुढे चला, इंग्रजीवरती आपण फोकस करूया। यामध्ये सुद्धा जर म्हटलं तर मराठी सारखंच इंग्लिश तुम्हाला विचारलं जात आहे। यामध्ये एक पॅराग्राफ जर म्हटलं तर इझी असतो, थोडक्यात वाचला तरी तुम्हाला समजून येते। फिल इन द ब्लँक या टाइपचे 4-5 प्रश्न विचारले जात आहे। त्यानंतर या अरेंजमेंटवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाते, ॲडमवरती प्रश्न विचारले जात आहे। त्यानंतर जर विचार केला तर आपल्याला जे पण स्पेलिंग असतात, करेक्ट स्पेलिंगसाठी तुम्हाला प्रश्न विचारले जात आहे, सेंटेन्ससाठी तुम्हाला प्रश्न विचारले जात आहे, किंवा एखादं वाक्य दिलेलं असतं तिथलं आपल्याला एखादं जे पण आर्टिकल म्हणा, ठीक आहे, फिल इन द ब्लँक यामध्ये तुम्हाला ते भरण्यासाठी विचारलं जातं, किंवा योग्य शब्द कोणता येईल, ठीक आहे, या टाइपचे प्रश्न तुम्हाला विचारले जात आहे। त्यानंतर जर विचार केला तर एखादा शब्द दिला असतो आणि त्याचं मिनिंग काय होतं, ठीक आहे, दुसरं मिनिंग, ठीक आहे, तर त्या मिनिंगवरती तुम्हाला प्रश्न विचारले जात आहे इंग्लिशमध्ये। इंग्लिश बेसिक लेवलचं, इझी लेवलचं तुम्हाला विचारले जात आहे। तर बघा, अशा प्रकारचे तुम्हाला इंग्लिशवरती प्रश्न विचारले गेलेत। आता आपण जीकेचा लास्टला विचार करूया। पहिल्यांदा आपण मॅथ रिझनिंगचा विचार करूया। मॅथ रिझनिंग यापैकी रिझनिंग अगदी बेसिक लेवलचा आजच्या देखील पेपरला विचारले गेलेत। यामध्ये 6 सिम्प्लिफिकेशन वरती आपल्याला इझी क्वेश्चन होते। त्यानंतर जर विचार केला तर आपल्याला रेशिओवरती, एज आणि स्क्वेअर वरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते। त्यानंतर जर विचार केला तर यामध्ये अजून एक महत्त्वाचं पाणी आणि त्यासोबत आपल्याला पाणी आणि दूध यावरती प्रश्न विचारले जात आहेत। यामध्ये आपल्याला पर्सेंटेज काढायला सांगतात, नाहीतर आपल्याला जे पण जसे की 3:2 या टाइपचे प्रश्न असतात ते तुम्हाला काढायचे असतात, ठीक आहे। म्हणजे किती टक्के पाणी उरतंय, किती टक्के आपल्याला दूध उरतंय, किंवा यांचं प्रमाण किती आहे ते आपल्याला काढायचं असतं। या टाइपचे तुम्हाला प्रश्न विचारले जाते। आणि यामध्ये
यामध्ये रिझनिंग मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, एकदम म्हणजे जे आपल्याला टीईटी वगैरे असतात ना, त्या परीक्षांना जसे प्रश्न विचारले जातात त्या टाईपचे इथे सुद्धा प्रश्न विचारले गेलेत. ते कसं, जसं विचार केला तर आपल्याला इंग्लिशचे 2 आपल्याला वाक्य दिले असतात आणि जसं की उदाहरणार्थ स्वराने किती शब्द सुरू होतात, त्याच्या अगोदर किती अक्षर येतात, 2 अक्षर किती, 3 अक्षर किती, या टाईपचे बेसिक लेवलचे प्रश्न तुम्हाला विचारले जात आहे. अशा प्रकारचे सुद्धा 4 ते 5 प्रश्न तुम्हाला एकाच वाक्यावरती विचारले जाते, म्हणजे 1 ते 2 वाक्य दिले असतात. हे रिझनिंग मध्ये सांगतोय हा, रिझनिंग मध्ये या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जात आहे. आणि बाकी जर म्हटलं तर तुम्हाला काळ, काम, योग यावरती सुद्धा प्रश्न विचारले जात आहे. पर्सेंटेज वरती तुम्हाला प्रश्न विचारले जात आहे. अजून एक महत्त्वाचं पॉईंट मध्ये समीकरणावरती 2 ते 3 प्रश्न विचारले जात आहे, परंतु ते हार्ड लेवलचे असतात. बेसिक लेवलचे प्रश्न नसतात. डायरेक्टली तुम्हाला भागाकार, गुणाकार, एखादा जो पॉईंट मध्ये भागाकार येईल ना त्या टाईपचे प्रश्न विचारले जातात, त्यांचा गुणाकार तुम्हाला करायचा असतो, या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जात आहे. म्हणजे तुमची जी पण आपण जे उदाहरणं सोडतो त्याची जी स्पीड आहे, ठीक आहे, जो पण स्पीड आहे तो तुम्हाला जास्तीत जास्त इम्प्रूव्ह करणं गरजेचं असणार आहे. कोणतंही उदाहरण आलं तर तुम्हाला व्यवस्थित बॉडमाउस पद्धतीने व्यवस्थित सोडवता आलं पाहिजे, ठीक आहे. जी क्रिया करतोय ते आपल्याला समजायला पाहिजे. या टाईपचे तुम्हाला मॅथमध्ये आणि रिझनिंगमध्ये प्रश्न विचारले गेलेत. एबीसीडीच्या क्रमाने जे पण प्रश्न असतात ते सुद्धा 1-2 प्रश्न विचारले जातात आणि जे पण आपल्याला अंक असतात, ठीक आहे, आपल्याला 65, 15 या टाईपचे 1-2 उदाहरणं तुम्हाला विचारलेले बघण्यासाठी गेलेत. बाकी इझी असतं, प्रश्न आपल्याला वाचला जरी आपल्याला समजून येईल. नातेसंबंधावरती सुद्धा तुम्हाला एखादा प्रश्न चुकून विचारला जातोय, ठीक आहे. तर हे अशा प्रकारचे मॅथ आणि रिझनिंग वरती तुम्हाला प्रश्न विचारले गेलेत. या टाईपचं तुम्हाला इथं समजून आलं असेल. तर चला आता आपण जीएसचा विचार करूया. जीएस मध्ये जर विचार केला तर करंट अफेअर तुम्हाला लेटेस्ट 3 महिन्याचं विचारलं गेलंय आणि बाकी जर जे पण प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत पहिल्या शिफ्टच्या आजचे ते आपण बघूया. तर यामध्ये पहिला जो प्रश्न होता, महाराष्ट्र फर्स्ट ग्रीन बजेट सिटी आपल्याला विचारले, ठीक आहे. फर्स्ट ग्रीन बजेट सिटी कोणती, त्यावरती प्रश्न आलेला आहे. त्यानंतर जर विचार केला तर ह्युमन कॅपिटल इंडेक्स हू रिलेटेड, कोणत्या रिलेटेड आहे त्यावरती प्रश्न आलेला आहे. त्यानंतर आपल्याला 3 नंबरचं जर म्हटलं तर ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स 24 लीडर आपल्याला विचारलंय कोण आहे. त्यानंतर एक्झाईज सायक्लोन विथ विच कंट्री आर्मी यावरती प्रश्न आलेला आहे. त्यानंतर इथं 97 मराठी संमेलन वेअर कुठे झालेलं आहे, 97 मराठी संमेलन त्यावरती प्रश्न आलेला आहे. खेलो इंडिया आपल्याला कोणी विनर, कोणी जिंकलेलं आहे, आपल्याला त्यावरती प्रश्न आलेला आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर सिव्हिल स्कोरवरती आपल्याला रेंज ऑफ सिव्हिल स्कोरवरती प्रश्न आलेला आहे. या टाईपचे तुम्हाला जीएस वरती प्रश्न विचारले गेले होते आजच्या परीक्षेसाठी. जर म्हटलं परीक्षेची लेवल कशी होती तर आपल्याला मीडियम लेवल होती आणि जर बाकी जर म्हटलं तर कोणकोणते सब्जेक्ट सोपे होते, बाकी जर विचार केला तर थोडा जरी अभ्यास असेल तर 4ही सब्जेक्ट आपल्याला मीडियम बघण्यासाठी भेटलेले आहेत, ठीक आहे. अशा प्रकारचा आजचं परीक्षेचं स्वरूप होतं. बाकी जेवढे पण प्रश्न आपल्याकडे गोळा होतील त्यांचा आपण सविस्तर माहिती टेलिग्रामवरती उपलब्ध करून देत असतो. त्यांची उत्तरे देखील टेलिग्रामवरती स्पष्टीकरणासोबत देत असतो. तर या टाईपचा आजचा पेपर होता. जर तुम्ही आज पेपर दिला असेल तर तुम्हाला कोणकोणते प्रश्न आले होते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि बाकी जर म्हटलं तर आपल्याला पुरवठा निरीक्षक या पदासाठी आपण ज्या नोट्स काढलेल्या 4 विषयांच्या नोट्स 160 रुपयांमध्ये तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये उपलब्ध करून दिले जात आहे. 4 विषयांमध्ये जर विचार केला तर प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या नोट्स असणार आहे. 150 ते 200 पेजेसच्या आणि टॉपिकनुसार अभ्यासक्रम तिथे पूर्ण करून देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तर ते देखील तुम्ही नोट्स प्रॅक्टिससाठी, रिव्हिजनसाठी वापरू शकता, जेणेकरून एकत्रित अभ्यासक्रम तुम्हाला इथे भेटून जाणार आहे, ठीक आहे. तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते ती लाईक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.